इथं बघा, पहिली थिअरी कोणती आहे तर व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीचं म्हणणं असं आहे की जर एखादा ऑर्बिटल आहे, तो हाफ फिल्ड आहे, काय आहे तर तो तेवढे बॉन्ड फॉर्म करू शकतो. तर तो तेवढे काय करू शकतो, तर तो तेवढे काय फॉर्म करू शकतो, बॉन्ड. समजतंय का बघा मी काय सांगितलं, हाफ फिल्ड ऑर्बिटल आहे तर तो काय फॉर्म करू शकतो, बॉन्ड फॉर्म करू शकतो. ठीक आहे. आता आपण वेगवेगळे हे बघितलेले आहेत. एस ऑर्बिटल कसा असतो, स्पेरिकल. पी ऑर्बिटल कसा असतो, डम्बेल. मग हा पी एक्स झाला. ठीक आहे. हा कोण झाला तर पी वाय झाला. नेक्स्ट हा कोण झाला तर पी झेड झाला. हे वेगवेगळे ऑर्बिटल्स आहेत. काय झाले हे वेगवेगळे ऑर्बिटल्स. ह्यांचं ओव्हरलॅपिंग जेव्हा होतंय, ओव्हरलॅपिंग होते म्हणजे जेव्हा ते बॉन्ड काय करतात, फॉर्म. काय बॉन्ड फॉर्म करतात, काय फॉर्म करतात, बॉन्ड. बॉन्ड जेव्हा फॉर्म करतात तर ह्यामध्ये हे जे लोब्स आहेत त्यामधला एक लोब मोठा आणि एक लोब काय होत असतो तर छोटा. मी तुम्हाला तेही एक्सप्लेनेशन इन डिटेल मध्ये देते. तर सगळ्यात पहिलं बघा इथं विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. फ्लोरीन आहे. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 9 असते ना. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते 1s2 2s2 आणि दुसरं काय असते तर 2p काय असते तर 5. 2p5 म्हणजे p मध्ये किती आहेत 1 2 3 4 5. एक अनपेड आहे. काय एक अनपेड. समजतं मी काय सांगते, येस ऑर नो. फाईन. आता हा जो 2p5 आहे हा px आहे, हा py आहे आणि हा काय आहे तर pz आहे. px py आणि काय आहे तर pz. हे बघा px हा घेऊया, हा px आहे. नेक्स्ट हा काय कन्सिडर करूया, हा py आहे अलॉंग y ऍक्सिस आणि दुसरा काय आहे तर pz आहे. हा फ्लावर नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट. हा मी तुम्हाला काय म्हटला, कन्सिडर करा हा अलॉंग काय आहे तर एक्स ऍक्सिस आहे. हा अलॉंग काय आहे तर हा अलॉंग काय आहे तर वाय ऍक्सिस आहे आणि हा अलॉंग काय आहे तर झेड ऍक्सिस. तुम्ही म्हणाल मॅम आपण तर असं एक्स ऍक्सिस घेतो, असं वाय ऍक्सिस घेतो, असं झेड ऍक्सिस घेतो. इथं आपल्या कम्फर्टसाठी आपण असं घेतलेलं आहे. आपण ऍक्सिस कोणत्याही ऍक्सिसला नाव दिलं की आपल्याला फक्त इमॅजिन करायचंय की हा एवढं एवढं असं असं ऍक्सिस आहे म्हणून. तर इथं बघा परत एकदा बघा, हा pz आहे. हा pz आहे. काय हा pz आहे. ठीक आहे. परत अजून एक फ्लोरीन ऍटमचं काय आहे तर pz आहे. 2 फ्लोरीन ऍटम आहेत pz आणि त्याचं pz काय आहे तर अनपेड. pz काय आहे तर अनपेड. ठीक आहे. नेक्स्ट px हा px आहे कन्सिडर करा. हा काय आहे तर px ऑर्बिटल डम्बेल शिफ्ट. मग हा क्लॉकवाईज आणि हा काय आहे तर अँटी क्लॉकवाईज. हा क्लॉकवाईज आणि हा काय आहे तर अँटी क्लॉकवाईज. px क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. परत px नंतर नेक्स्ट काय आहे तर py परत क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. परत क्लॉकवाईज आणि काय आहे तर अँटी क्लॉकवाईज. हे 2 फ्लोरीन ऍटम्स आहेत. किती फ्लोरीन ऍटम्स आहेत, 2 फ्लोरीन ऍटम्स मी बाहेरचं दाखवले px py आणि काय दाखवले तर pz. हे आता ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलेलं होतं, हे आठवतंय का शेप्स ऑफ ऑर्बिटल मध्ये. ठीक. व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी काय म्हणते बघा. In order to explain the covalent bonding, Hitler and London developed the valence bond theory on the basis of wave mechanics. This theory was further expanded by Pauling and Slater. आता कोण फॉर्म करतंय, a covalent bond is formed when the half-filled valence orbital of one atom, when the half-filled valence orbital of one atom overlaps with the half-filled valence orbital of another atom.
मी तुम्हाला काय म्हटलं, हा एक फ्लोरीन ऍटम आहे आणि हा एक फ्लोरीन ऍटम आहे. हा हाफ फिल्ड आहे, एकच हाफ फिल्ड आहे फ्लोरीनचा, इथं हाफ फिल्ड आहे, इथं पण एकच फ्लोरीनचा हाफ फिल्ड आहे. तर आता त्यांनी काय म्हटलं की कोव्हॅलेंट बॉन्ड कसं फॉर्म होत आहे, ओव्हरलॅपिंग होत आहे. काय होत आहे, ओव्हरलॅपिंग होत आहे. कोणाचं, तर जे हाफ फिल्ड ऑर्बिटल्स आहेत. काय जे, मग जेव्हा ओव्हरलॅपिंग होत आहे, ज्यावेळी ओव्हरलॅपिंग होणार आहे, तर हा लोब आहे ना, हा लोब काय होणार आहे, तर छोटा. जेव्हा ओव्हरलॅपिंग होणार आहे त्यावेळी हा वाला लोब काय होणार आहे, तर छोटा. मागचा जो एम्प्टी लोब होता, काय होता, जो एम्प्टी लोब होता, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन नव्हता, तो एम्प्टी लोब, एक लोब काय होणार आहे, तर छोटा. आणि हा लोब आहे, हा लोब काय होणार आहे, तर मोठा. हा लोब मोठा झाला म्हणजे इथं हा असा होणार आहे. सिमिलरली सेम केस इथं पण ओव्हरलॅपिंग होत आहे ना, मग ओव्हरलॅपिंगला मी तुम्हाला काय म्हटलं, जे हाफ फिल्ड ऑर्बिटलचं एम्प्टी आहे हा वाला, परत हा इकडचा लोब काय होणार आहे, तर छोटा. आणि समोरचा लोब हा वाला लोब काय होणार आहे, तर मोठा. मग इथं काय आहे, हा लोब काय आहे, तर मोठा. आणि हा लोब काय येणार आहे, तर मोठा. लोब जे हा अनपेड होतं क्लॉकवाईज, आणि हे ओव्हरलॅपिंग झालं. कोणाचं ओव्हरलॅपिंग झालं, पीझेड आणि पीझेड, आणि ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग झालं. तर ह्याला कसला बॉन्ड म्हणतात, तर सिग्मा. ती स्टेटमेंट समजली का? अ कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म झाला. आपण म्हणतो ना की फ्लोरीन सिंगल बॉन्ड फ्लोरीन फॉर्म झाला, एफ सिंगल बॉन्ड एफ फॉर्म झाला म्हणून म्हणतो ना. हा, आणि काय म्हणतो, किती पेड आहेत आणि त्याच्यामध्ये लोन पेड दाखवतो ना. हे बघ, हा पेड आहे, हा पेड आहे, आणि हा 2s चा एक पेड असणार आहे ना. 2s चे दोन, हे 2p चे दोन पेड. सो 1 2 3 4 5 6 याला लोन पेर म्हणतात. 1 2 3 4 5 6 लोन पेर, आणि हा बॉन्ड. येते का लक्षात, येस ऑर नो? A covalent bond is formed when the half-filled valence orbital of one atom overlaps with the half-filled valence orbital of another atom. Okay? The electrons in the half-filled valence orbital must have what spin? Opposite. Opposite spin आहे का बघा? मी पहिलाच लिहिताना हा क्लॉकवाईज आणि हा काय लिहिलेला, म्हणजे एका याचा हा क्लॉकवाईज असेल तर दुसऱ्या याचा कंपल्सरी काय असायला पाहिजे, ठीक. नेक्स्ट, ड्यूरिंग द बॉन्ड फॉर्मेशन द हाफ फिल्ड ऑर्बिटल ओव्हरलॅप्स and the opposite spin of the electron get neutralized. So this increases the electron density. The increased electron density decreases the nuclear repulsion and energy is released. जेव्हा हे दोघा, हे पण न्यूक्लियस आहे आणि इथं पण न्यूक्लियस, म्हणजे हे जरी ऑर्बिटल्स असतील तर इथं कुठेतरी न्यूक्लियस असणारच आहे ना. मग त्यामध्ये जर दोन न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन्स वाढले म्हणजे अट्रॅक्शन वाढणार, रिपल्शन काय होणार आहे, कमी. आणि जेव्हा बॉन्ड फॉर्म होतो ओव्हरलॅपिंगमुळे काय फॉर्म होतोय, त्यावेळी एनर्जी रिलीज होते. काय रिलीज होते, बॉन्ड फॉर्मेशन इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस, त्यामध्ये एनर्जी काय होत असते, तर रिलीज. समजते का बघा, समजते बघा. ड्यूरिंग द बॉन्ड फॉर्मेशन द हाफ फिल्ड ऑर्बिटल ओव्हरलॅप्स and the opposite spin of the electron get neutralized. ठीक है, the increased electron density between the two nucleus decreases the repulsion, nuclear repulsion, and energy is released. What is released? During the overlapping of the orbital. कधी, जेव्हा ओव्हरलॅपिंग झालं, काय झालं, so greater the extent of overlap, stronger is the bond formed. मग ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप, स्ट्रॉंगर इज द बॉन्ड फॉर्म. म्हणून मी तुम्हाला म्हटलं
की जेव्हा ओव्हरलॅपिंग होते तेव्हा एक लोब काय होतो मोठा, दुसरा लोब काय होतो छोटा, परत एक लोब काय होतो मोठा, दुसरा लोब काय होता छोटा. एवढं पण असं पण ओव्हरलॅपिंग होत नाही हा. फॉर एक्झाम्पल ओव्हरलॅपिंग झालं हा असा आणि परफेक्टली ह्याला असा, असं कधीच ओव्हरलॅपिंग होत नाही, कारण न्यूक्लियस खूपच जवळ येणार आहे, रिपल्शन वाढणार आहे, स्टॅबिलिटी काय होणार आहे कमी. हा जरी ओव्हरलॅपिंग झालं तर ओव्हरलॅपिंग असं होणार आहे मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग सच दॅट मिनिमम रिपल्शन, म्हणजे एकदम जवळ पण जाणार नाही आणि एकदम. सो बघा परत एकदा, ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप stronger is the bond formed. However, complete overlap of orbital does not take place due to internuclear repulsion. म्हणजे एकावरती बरोबर एक, एकदमच जवळ येणार, एकदमच जवळ येणार, एकदमच जवळ येणार नाही. समजतं मी काय सांगते येते? येस ऑर नो? नेक्स्ट बघा. If an atom possess more than one unpaired electron, एकापेक्षा तर तेवढे बॉन्ड फॉर्म होणार आहेत. एक अनपेड आहे एक बॉन्ड, दोन अनपेड आहे दोन बॉन्ड, तीन अनपेड आहे then it can form more than one bond. So number of bond forms, किती बॉन्ड फॉर्म होणार आहेत? So number of bond forms will be equal to the number of half filled in the valence shell, that is number of unpaired electrons. ऑक्सिजन मध्ये किती अनपेड असतात? दोन, म्हणून दोन बॉन्ड फॉर्म होतात. नायट्रोजन मध्ये किती अनपेड असतात? तीन, म्हणून किती बॉन्ड फॉर्म होतात? तीन. समज में आ रहा है? कार्बन मध्ये किती अनपेड असतात? दोनच अनपेड असतात, पण बॉन्ड फॉर्म होतात चार. त्याचं रिझन आहे हायब्रिडायझेशन. काय आहे ते पुढे बघायचं, पण एवढं लक्षात ठेवा आता की नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. फ्लोरीन म्हणजे हॅलोजन फॅमिली, एक अनपेड आहे एक बॉन्ड, ऑक्सिजन मध्ये दोन बॉन्ड, नायट्रोजन मध्ये तीन अनपेड आहेत. ठीक आहे. आता बघा, द डिस्टन्स at which the attractive and repulsive forces balance each other is the equilibrium distance between the nuclei of the bonded atom. इसका मीनिंग क्या है कि जब ऐसे ओव्हरलॅपिंग हो रहा है तर हे असं एकदम परफेक्ट ओव्हरलॅपिंग होणार, खूपच जास्त ओव्हरलॅपिंग झालं तर दोन न्यूक्लियस जवळ आले, न्यूक्लियस जवळ आले रिपल्शन काय होणार आहे जास्त, न्यूक्लियस जवळ आले रिपल्शन काय होणार आहे, त्यामुळे एकदम जवळ पण जाणार नाही आणि एकदम लांब पण जाणार नाही, अशीच रिपल्शन होणार आहे. हे बघा, ज्यामध्ये डिस्टन्स पण मिनिमम आहे, एकदम जास्त पण नाही एकदम कमी पण नाही, रिपल्शन पण नाही जास्त आणि मॅक्झिमम अट्रॅक्शन मिनिमम रिपल्शन आणि स्टॅबिलिटी जास्त, स्टॅबिलिटी जास्त. So at this distance the total energy of the bonded atom is minimum. इक्विलिब्रियम डिस्टन्स जो म्हणतो मी तुम्हाला की जिथं काय आहे, डिस्टन्स एवढा आहे की रिपल्शन मिनिमम आहे आणि अट्रॅक्शन मॅक्सिमम आहे. रिपल्शन मिनिमम, अट्रॅक्शन मॅक्सिमम, स्टॅबिलिटी मॅक्सिमम, and stability is what? Maximum. So the electrons which are paired in the valence shell cannot participate in the bond formation. म्हणजे हा वाला, हे जे पेड आहेत, हा पेड आहे ना आणि हा पण पेड आहे, ते बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. पण आपण जेव्हा हायब्रिडायझेशन वगैरे करतो, काय करतो,
हा, त्यावेळी पेडचं काय करतो, अनपेड. अनपेड असेल तर बॉन्डिंग होऊ शकते, पेड असेल तर सो ठीक. However, in an atom, if there is one or more vacant orbital present, then these electrons can unpair and participate in the bond formation, provided the energies of the field and the vacant orbital differ slightly from each other. Now, what does this means? What does this means? See here. If I'm talking about boron, बोरॉनचा atomic number काय आहे, 5. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 1s2, 2s2, 2p काय आहे तर 1. हा काय आहे तर 2s काय आहे तर 2. हा काय आहे तर 2p काय आहे तर 1. ही ग्राउंड स्टेट आहे बाळांनो. मग इथं किती अनपेड आहे, एकच. त्यांनी काय सांगितलं, इलेक्ट्रॉन विच आर पेड इन अ व्हॅलेन्स शेल कॅनॉट पार्टिसिपेट इन द बॉन्ड फॉर्मेशन. पण मी एनर्जी देऊन ह्या दोघांची एनर्जी नियरली सेमच आहे, 2s आणि 2p सेम शेलमध्ये. सेम शेलमध्ये त्यांची एनर्जी नियरली काय आहे, सेम. म्हणजे डिफरन्स असेल तर जराच डिफरन्स आहे, 2s ची एनर्जी जरा कमी असते आणि 2p ची एनर्जी जरा जास्त असते. तर मी काय करू शकते, एक्साइटेड स्टेट मध्ये एनर्जी देऊन जो पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे त्या पेअर्ड इलेक्ट्रॉनला काय करू शकते, हा जो पेड आहे, इथला जो पेड आहे, हा पेडला काय करू शकते, पेडला काय करू शकते, पेडला काय करू शकते. मग किती अनपेड झाले, 3. मग किती बॉन्ड फॉर्म करू शकतो, 3. किती अनपेड आहे, 3 बॉन्ड फॉर्म. म्हणून बोरॉन काय फॉर्म करतो, BF3. समजलं का, इनकम्प्लीट ऑक्टेट आहे पण स्टेबल आहे का, कारण तेवढे बॉन्ड फॉर्म करू शकतो. VBT म्हणतो की जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत तेवढे बॉन्ड फॉर्म करू शकतो. ऍक्च्युअली ह्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन एकच आहे, पण हे एक्साइटेड स्टेट आणि हायब्रिडायझेशन स्टेट आपण कन्सेप्ट वापरतो जे पुढे शिकणार आहे. मग एक्साइटेड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट मध्ये 3 आहेत, मग त्या तिन्ही ऑर्बिटलची एनर्जी सेम करायला हायब्रिडायझेशन करतो आणि मग बॉन्डिंग करतो. इथं हा पॉइंट समजून घ्या. However, in an atom, if there is one or more vacant orbital, आहे का vacant orbital, empty orbital होता ना. हा. However, in an atom, if there is a one or more vacant orbital present, then this electron can unpair and participate in the bond formation. पण कधी होणार, जर त्या दोन्ही सबशेल्सची एनर्जी स्लाइटली डिफरंट असेल. खूपच जास्त डिफरन्स आहे काय, लिहू शकतो की, का नाही लिहू शकत, कुठं, ही एक्साइटेड स्टेट आहे, ही आपण क्रिएट केलेली आहे. हे आपण इथं पेडचं काय केलं तर अनपेड केलं, हा करतोच आपण. मग आपल्याला कंपाऊंड कशी मिळणार हायर ऑक्सिडेशन स्टेटची. सो फाइन, unpaired and participate in bond formation provided the energies of the field and vacant orbital differ slightly from each other. आता during bond formation, during s orbital which is spherical can overlap in any direction. s orbital कोणत्याही डिरेक्शनला ओव्हरलॅप होऊ शकतो, म्हणजे px ला पण ओव्हरलॅप होऊ शकतो, py ला पण ओव्हरलॅप होऊ शकतो, pz ला पण ओव्हरलॅप होऊ शकतो. सो during the bond formation, the s orbital which is spherical can overlap in any direction. So the p orbitals can overlap only in x, y and z direction. Similarly, d and f orbital, त्यांची पण डायरेक्शन काय असते, फिक्स्ड. dxy, dyz, dxz, dx2, y2 आणि dz2. So are oriented in a certain directions in the space and overlap only in this direction. Thus the covalent bond is a directional in nature. Covalent bond कसला आहे नेचर मध्ये, डायरेक्शन. Now interacting forces during the covalent bond formation.
हे बघा, इंटरॅक्टिंग फोर्सेस ड्युरिंग कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशनचा थोडं कन्सेप्ट समजून घेण्यासाठी हे पॉइंट जरा मी जे सांगते ते लक्ष देऊ नका. इथं बघ, हा तुमचा पी ऑर्बिटल आहे, पीएक्स आहे, ठीक आहे, आणि अनपेड आहे तो. काय आहे तो? आणि दुसरा पण पी ऑर्बिटल आहे जो की काय आहे तर अनपेड आहे. ओव्हरलॅपिंग होणार आहे. हा पण पीएक्स आहे आणि हा पण पीएक्स आहे. डायरेक्शनल आहे म्हणून पीएक्स पीएक्स लाच ओव्हरलॅप होणार आहे. पीवाय पीवाय लाच ओव्हरलॅप होणार आणि पीझेड पीझेड लाच ओव्हरलॅप. आता इथं जेव्हा ओव्हरलॅपिंग होणार तेव्हा ह्याचं ओव्हरलॅपिंग होताना मी तुम्हाला काय म्हटलं, एक लोब मोठा आणि एक लोब छोटा, एक लोब मोठा आणि एक लोब छोटा. हे का झालं तर टू इन्क्रीज द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग, टू इन्क्रीज द एक्सटेंट ऑफ, असं ओव्हरलॅपिंग झालं परफेक्ट. तर हा जो न्यूक्लियस आहे किंवा हा जो न्यूक्लियस आहे, ह्या ऍटमचा हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस. जर अशी कंडिशन झाली एकदम एकदम एक्सटेंड टू एक्सटेंड, एकदम जवळ ओव्हरलॅपिंग झालं, तर हे दोन न्यूक्लियस काय आले जवळ, दोन न्यूक्लियस जवळ आले तर रिपल्शन काय असणार आहे? मग रिपल्शन जास्त तर एनर्जी जास्त, रिपल्शन जास्त तर रिपल्शन जास्त तर, आणि एनर्जी जास्त असेल तर स्टॅबिलिटी कमी. जेव्हा प्रॉपर एकदम परफेक्ट म्हणजे एकदम जवळचं म्हणतात ना, एकदम जास्त ग्रेटर एक्सटेंटला ओव्हरलॅपिंग होते, म्हणजे एका ह्याच्यावरती दुसरा ऑर्बिटल येऊन बसतो, त्यावेळी न्यूक्लियस मधला डिस्टन्स खूप कमी होतो, त्यामुळे रिपल्शन काय होत आहे जास्त, रिपल्शन जास्त, एनर्जी जास्त, एनर्जी जास्त कमी, एनर्जी आणि स्टॅबिलिटी इनव्हर्सली प्रपोर्शनल असते. एनर्जी आणि स्टॅबिलिटी कसे प्रपोर्शनल असतात? एनर्जी आणि स्टॅबिलिटी कसे प्रपोर्शनल असतात? इनव्हर्सली प्रपोर्शनल. सो रिपल्शन जास्त, एनर्जी जास्त, एनर्जी जास्त, स्टॅबिलिटी कमी, एनर्जी जास्त, एनर्जी जास्त, स्टॅबिलिटी काय असणार आहे तर कमी, स्टॅबिलिटी काय असणार आहे कमी, स्टॅबिलिटी काय असणार आहे कमी. समजतंय का मी काय सांगितलं? येस ऑर नो? येस ऑर नो? हा, म्हणजे एक सर्टन डिस्टन्स आहे, हा सर्टन डिस्टन्स आहे की हा ह्या सर्टन डिस्टन्सला जेव्हा एवढ्या एक्सटेंटला ओव्हरलॅपिंग झालं, एवढ्या एक्सटेंटला जेव्हा ओव्हरलॅपिंग झालं, तर तिथं न्यूक्लियस एकदम जवळ पण नाहीये आणि एकदम इक्विलिब्रियम डिस्टन्सला आहे. एका हा, मग इक्विलिब्रियम डिस्टन्स म्हणजे इथं काय असतंय, इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लियस म्हणजे जिथं अट्रॅक्शन काय आहे मॅक्सिमम, काय जास्त आहे अट्रॅक्शन मॅक्सिमम, आणि रिपल्शन काय आहे तर मिनिमम. अट्रॅक्शन मॅक्सिमम आहे आणि अट्रॅक्शन मॅक्सिमम आहे आणि, समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? सो हा पॉइंट बघा. By now, we have understood that a covalent bond is formed by the overlap of two half-filled atomic orbitals. Overlap of two half-filled atomic orbital whose spin is opposite. एक clockwise आणि एक. The bonded atoms are stable than the free atom. जे bonded atom असतात ते काय असणार आहे? स्टेबल असणार आहेत, कारण त्यांचा ड्युप्लेट किंवा जे काय ते कम्प्लीट आहे. The energy of the bonded atom is less. एनर्जी ऑफ द, कारण जेव्हा बॉन्ड फॉर्म झाला त्यावेळी एनर्जी काय झाली रिलीज, ज्यावेळी बॉन्ड फॉर्म झाला त्यावेळी एनर्जी काय झाली, येस. सो द बॉन्डेड अँड द एनर्जी ऑफ द बॉन्डेड ॲटम इज लेस दॅन दॅट ऑफ फ्री ॲटम. सो लोअरिंग ऑफ एनर्जी टेक्स ड्युरिंग द बॉन्ड फॉर्मेशन. हाऊ डज दिस हॅपन्स? मग हे होतंय कसं?
This happens due to interactive forces which develops between the nuclei of two atoms and also their electrons. So these these forces may be attractive force and repulsive force between nuclei of A and electron of B. इथं बघा. ह्याला A कन्सिडर करूया ॲटम आणि ह्याला काय कन्सिडर करूया B. लक्ष द्या इथं प्लीज. हा nuclei of A will attract the electrons of and nuclei of B will attract the electrons of, and that's why they will come closer to each other. Okay, so these forces may be attractive and repulsive forces between nuclei of A and electrons of B and vice versa, and those arising from the attraction between nuclei of atom of A and electrons of B and repulsion between the two electrons. The balance between the attractive and repulsive force decide whether the bond will be formed or. मी तुम्हाला काय म्हटलं, जेव्हा हे जवळ येणार आहेत, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग मॅक्झिमम आहे, मग त्याला इक्विलिब्रियम डिस्टन्स म्हणतो. म्हणजे ज्यावेळी अट्रॅक्शन काय आहे मॅक्सिमम आणि रिपल्शन काय आहे, आणि जेव्हा ओव्हरलॅपिंग होतंय, ओव्हरलॅपिंग होत असताना अट्रॅक्शन मॅक्सिमम आणि रिपल्शन काय आहे मिनिमम आहे. दॅट इज द मोस्ट फेवरेबल कंडिशन आणि त्याच एक्सटेंट पर्यंत ओव्हरलॅपिंग होणार. जर त्यापेक्षा जास्त एक्सटेंटला काय होणार आहे ओव्हरलॅपिंग, तर काय होणार रिपल्शन वाढणार आणि स्टॅबिलिटी कमी होणार. इक्विलिब्रियम डिस्टन्स म्हणजे असा डिस्टन्स किंवा इक्विलिब्रियम ओव्हरलॅपिंग म्हणजे असे ओव्हरलॅपिंग की ज्यामध्ये मॅक्सिमम अट्रॅक्शन मिनिमम रिपल्शन आहे. जेवढं झालं तेवढं, त्यापेक्षा जास्त ओव्हरलॅपिंग व्हायला गेलं तर हे वाढत जातं, रिपल्शन वाढत जातं आणि अट्रॅक्शन कमी होत जातं. समजतंय का? येस ऑर नो? ठीक आहे, एवढंच एक थोडंसंच पॉइंट आहे, मग थांबूया. When the attractive forces are stronger, then the repulsive forces overlap takes place between the two half-filled orbitals and a bond is formed and energy of system is. This lowering of energy during bond formation is depicted in the potential energy diagram. To understand this, let us consider the formation of H2 molecule from the atoms of hydrogen, each containing one unpaired electrons. When the two atoms are far away from each other, there is no interaction. त्यामध्ये काही interaction नसणार आहे between them. The energy of the system is a sum of potential energy of the two atoms, which is arbitrarily taken as what? 0. Arbitrarily taken as 0. आता बघा, repulsive forces be stabilized by the system with the increase in energy of the system, while attractive forces decreases the energy. Experimentally, it has been found that during the formation of hydrogen molecule, the magnitude of newly developed attractive forces contributes more than the newly developed repulsive forces. As a result, the potential energy of system begins to decrease. As the atom close to one another, the energy of system decrease. Energy of system क्या होता है? Decrease, and the overlap increases only up to certain distance between two nuclei, where attractive and repulsive forces balance. समजलं का? सोप्या भाषेत मी तुम्हाला पहिलाच सांगितलं, ओव्हरलॅपिंग होताना ते जवळ येणार आहे, मग इक्विलिब्रियम डिस्टन्स येणार आहे, जिथं अट्रॅक्शन काय आहे मॅक्सिमम आणि रिपल्शन काय आहे तेवढंच. त्याच्यापेक्षा जास्त ओव्हरलॅपिंग झालं तर रिपल्शन वाढणार, अट्रॅक्शन बॉन्ड फॉर्म होणार नाही. अँड द सिस्टम अटेन्स मिनिमम एनर्जी. ऍट दिस स्टेज अ बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन द टू ऍटम्स. कधी बॉन्ड फॉर्म होतोय? ऍज द atom come closer to one another, energy of system decreases. The overlap increases only up to certain distance between two nuclei,
where attractive and repulsive forces balance each other and the system attains minimum energy. So at this stage, a bond is formed between two atoms of hydrogen. If the two atoms are further pushed closer to each other, the repulsive force becomes more predominant and the energy of system start increasing. आणि जर एनर्जी ऑफ सिस्टीम इन्क्रीज झाली तर काय होणार आहे? बॉन्ड फॉर्म होणार आहे का? एनर्जी ऑफ सिस्टम बॉन्ड फॉर्म होणार आहे का? नाही. And the stability decreases. So if the atom containing electrons with a parallel spin, clockwise, repulsion, are brought closer to each other, the potential energy of system increases and bond formation does not take place. समझ में आ रहा है? ठीक है. हे ओव्हरलॅपिंग नेक्स्ट लेक्चरला शिकवतो मी. ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ओके.